राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। तीर्थस्वरूप परमपूज्य श्री रामराय गोविंद केळकर तथा श्री दासराम महाराज यांच्या वचनांवर आधारित श्री दादांचेच अंतरंग सत्शिष्य ना गोखले यांनी लिहिलेल्या नित्य नवा दिस जागृतीचा या ग्रंथातील आज ऐकूया 19 जुलै या दिवशीचं चिंतन. स्वतःला विसरण्यात सुख आहे. देहभान हरपणं म्हणजे स्वतःला विसरणं. एखादी आनंदाची गोष्ट पाहताना अनुभवताना आपण देहभान विसरतो. 24 तास असलेलं स्वचं स्मरण म्हणजे सामान्यांच्या बाबतीत देहाचं स्मरण काही अल्पकाळ तरी दूर झालं तर आनंद होतो. किंबहुना आनंदाचं सुद्धा स्मरण नसतं, नंतर त्याचा अनुभव येतो. अशी ही अवस्था यावी, वारंवार त्याचा अनुभव यावा अशी प्रत्येकाची इच्छा असते. कारण आनंदासाठीच जीव कायम धडपडत असतो. शाश्वत आनंदाची प्राप्ती होत नाही तोपर्यंत ही धडपड चालूच राहते. सद्गुरू कृपेशिवाय शाश्वत आनंदाची प्राप्ती होऊ शकत नाही हेही तितकंच खरं. आपण असं म्हणतो की मला कुठं सारखं माझ्या स्वची शरीराची जाणीव असते. मी 24 तास कुठे म्हणत असतो की मी माझ्या शरीराचं मला भान आहे. वरवर पाहता गोष्ट खरीच आहे, परंतु नीट विचार केला तर असं आढळून येईल की जागृत जाणीवेत जरी तसं स्मरण नसेल, भान नसलं तरी अबोध मनात जाणीवेच्या रूपानं ते अखंड असतंच. अन्यथा शरीराला कुठल्याही भागात बारीकशी जरी संवेदना झाली तरी आपण भानावर येतो किंवा त्याची जाणीव होते. म्हणजेच आपल्याला आपल्या स्वतःची अखंड जाणीव असतेच. त्याशिवाय आपले व्यवहार होऊच शकत नाहीत. पण मग याचं दुःख होण्याचं कारण काय? मला असं वाटतं की आत्म्याला स्वच्या आनंदाची पूर्ण जाणीव असते. किंबहुना तो स्वतः आनंदरूपच आहे. परंतु शरीराच्या उपाधीमुळे त्याला त्याची जाणीव अखंड झाकोळल्यासारखी होते. शरीराबरोबर येणारी अपूर्णता, त्याची बंधनं, अल्पकाळातला आनंद भोगण्याची सुद्धा अत्यंत मर्यादित शक्ती, त्यासाठी करावी लागणारी खटपट, हे सगळं शरीराच्या स्वच्या अहंकाराच्या स्मरणानं चालू असतं. त्याचाच विसर पडला म्हणजे मग आत्म्याला त्याच्या आनंदरूपाची जाणीव उपभोगता येते. म्हणून देहभान विसरणं हे आनंदाचं सर्वोत्तम लक्षण आहे असं म्हणता येईल. भगवंताच्या उपासनेनं, नामसाधनेनं हे देहभान सद्गुरू कृपेनं नाहीसं होऊ शकतं. पण त्यासाठी सुरुवातीला तरी देहाच्या आधारानंच साधन करायला हवं. राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.